पेट्रोल आणि मद्य जीएसटी मधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलंय। उद्यापासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होतोय। यानिमित्त गडकरींनी झी24 तासला विशेष मुलाखत दिली। यासाठी विविध वस्तू आणि सेवांचे 4 स्तर करण्यात आले असून त्याला 0 ते 18% कर लागणार आहे। मात्र यातून पेट्रोल, डिझेल आणि दारूला वगळण्यात आलंय। मात्र आगामी काळात हा निर्णय बदलला जाऊ शकतो असे संकेतही गडकरींनी दिले। त्यांच्याशी संवाद साधणारे आमचे प्रतिनिधी रामराज शिंदे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपल्या सोबत आहेत। गडकरी साहेब, तुमचं स्वागत आहे झी24 तासमध्ये। मला अगोदर सांगा की जीएसटी आता येते, अगोदर फ्रान्स, ब्राझील, सिंगापूर या देशामध्ये होतं, त्यानंतर भारतामध्ये येते। काय आहे की लोकांवर बोजा पडणार आहे का अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे? जीएसटी हा सगळ्यात मोठा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे आणि 165 देशामध्ये जीएसटी लागू झालेला आहे आणि आपल्या देशात आता लागू होत आहे। आपल्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने हा एक क्रांतिकारी बदल आहे। हा एक ऐतिहासिक इकॉनॉमिक रिफॉर्म आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं तसं एक नवीन आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे असं म्हटलं तर गैर होणार नाही। सर, याच्यामुळे अर्थव्यवस्था ही वेगात होईल का? कारण अनेकांचं म्हणणं आहे की काहीसा कालावधी संथपणा येईल याच्यामध्ये। मला असं वाटतं की 1-2 महिन्याचा अनुभव घेतल्यानंतर प्रतिक्रिया करणं योग्य होईल। निश्चितपणे आपल्या देशामध्ये जवळपास 22 सेस आणि 17 टॅक्स रद्द होणार आहेत। इन्स्पेक्टर राज बंद होणार आहे। भ्रष्टाचार समाप्त होणार आहे। नंबर 2 समाप्त होणार आहे। त्यामुळे काळी इकॉनॉमी, काळा पैसा तयार होणार नाही आणि सगळीकडे ट्रान्सपरन्सी येईल, करप्शन फ्री सिस्टीम होईल। त्यातून उद्योग व्यापाराला पूरक असंच वातावरण होईल। त्यामुळे उद्योगपती असो, व्यापारी असो किंवा ग्राहक असो, या सगळ्यांचाच फायदा यातून होणार आहे। त्यामुळे 2 महिने याचं काम झाल्यानंतर मगच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य होईल। अच्छा सर, पेट्रोल असेल आणि दारूसुद्धा असेल त्या संदर्भात जीएसटीमधून वगळण्यात आलेलं आहे, त्यामुळे महसूल बुडणार नाही, राज्य सरकारने ते आपल्या अधिकारात घेतलेलं आहे, वगळलेलं नाही आहे। कारण जीएसटी काउन्सिलमध्ये राज्य सरकारला वाटलं की आपलं सॉलिड इन्कम आहे, ते जीएसटीत गेल्यावर आपलं कमी होईल। परंतु जीएसटीत त्यांनी दारूवरचा कर आणि पेट्रोल डिझेलवर हे जे बाहेर काढलं आहे यामुळे राज्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। पण ज्यावेळी फायनान्स मिनिस्टरसमोर राज्य सरकारने आपलं म्हणणं मांडलं तर त्यांनी स्वीकारलं। त्यांच्या लक्षात आल्यानंतर घेता येईल, त्यांच्या इच्छेनुसार निर्णय होईल। महसूलमध्ये वाढ करता होईल, निश्चितपणे वाढ होईल। सर, आपला विभाग आहे, सिमेंट असेल किंवा रस्ते संदर्भातचे अनेक वस्तू आहेत, तर जीएसटीमुळं खर्च काही प्रोजेक्टचा वाढू शकेल का? मला वाटत नाही फारसा फरक पडेल म्हणून। अच्छा सर, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, तर त्या संदर्भात सुद्धा आता विरोधक विरोधाकरता विरोध करत आहेत। उलट काही वस्तूंमध्ये आपला टॅक्सचा दर कमी होईल असं मला वाटतं। सर, एक शेवटचा प्रश्न, आज संसदेमध्ये तुम्ही असणार आहेत, मध्यरात्रीच्या ऐतिहासिक क्षणाला तुम्ही उपस्थित राहणार। तुम्हाला काय वाटते, एकीकडे काँग्रेस म्हणतं की आपलं अपत्य आहे ते उपस्थित राहत नाही आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी आहात। असं त्यांचं अपत्य असं जे म्हणतात तर ते पितृत्व का नाकारतात? त्यांनी यायला पाहिजे, पण त्यांची अवस्था अशी आहे की ते आमची तारीफही करू शकत नाही, चांगलंही म्हणू शकत नाही, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे। अच्छा, पण सर तुम्ही उपस्थित राहणार आहात या मोठ्या रिफॉर्मच्या बद्दल तुम्हाला? आम्हाला आनंद आहे की या देशामध्ये एवढं मोठं ऐतिहासिक स्थित्यंतर, आर्थिक स्थित्यंतर होत आहे, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। हे एक देशाला मिळालेलं नवीन आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि सगळ्यांनी याचं आनंदाने स्वागत करावं अशी माझी विनंती आहे। धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल। देशाला मिळालेलं नवीन आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे। मात्र पेट्रोल आणि दारूमुळे सरकारचं नुकसानच होणार आहे, महसूल बुडणार आहे, त्यावर मात्र विचार करण्याची गरज आहे। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।